पुढे जर आपण पाहिलं तर ज्या काही इराण, इस्रायल, अमेरिका यांच्या युद्धाच्या ज्या जगाला बसत असताना भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आता गॅस टंचाईची भासू लागलेली आहे, दिसून येऊ लागलेली आहे. या पद्धतीने आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य ग्राहकांसाठी जर 14 किलोचा सिलेंडर असतो, त्या व्यतिरिक्त व्यावसायिक सिलेंडर मध्ये 19 किलोचे किंवा 5 किलोचे सिलेंडर असतात, ते घरगुती ग्राहक वापरतात. खास करून स्थलांतरित मजूर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय जे निवडणुकीमध्ये वास्तव्य येत आहे त्यांच्याकडून या गॅसचा वापर होतो आणि त्यामुळे हे गॅस वापरण्यासाठी जी ग्राहक आहे त्यांची संख्या मोठी आहे, परंतु त्याचा टिकवणा मोठ्या मागील 2 दिवसात आलेली तिसरी गाडी आहे, त्यामध्ये अवघे 110 ते 120 सिलेंडर आलेले आहेत जे 5 किलो वजनाचे आहेत आणि ते आता ग्राहकांना प्रथम प्राधान्याने दिले जाते. परंतु त्याच्या घटना या ठिकाणी आपण लाईन बघितली 400 ते 500 नागरिकांच्या आहे आणि त्यामुळे रात्रभर या ठिकाणी नागरिक जे आहेत या ठिकाणी गर्दी करून असतात, रात्रभर इथे झोपतात आणि त्यानंतर ते आपल्या प्रयत्न करत असतात. पुढे जर आपण पाहिलं तर स्थलांतरित जे मजूर आहेत, खास करून भिवंडीमध्ये यंत्रमाग उद्योगामध्ये काम करणारे जे आहेत त्यांच्यासाठी हा 5 किलोचा बाटला फार महत्वपूर्ण आहे आणि अशा परिस्थितीत लाकडं मिळत नसतात, लाकडं मिळत नसतात. माझ्यासोबत त्या ठिकाणी काही ग्राहक आहेत, काय सांगतील त्याच्या पद्धतीने? 4 से गैस की लाइन लगा रहे हैं मगर गैस मिल नहीं रहा है। हमारा अनुरोध है राज्य सरकार से कि लोगों को जो दिक्कतें और उसको दूर किया जाए, क्योंकि 6 दिन से लाइन लगा रहे हैं, कोई बात मिल नहीं रहा है। 10-15 हो जा रहा है, लोगों को घर में खाना नहीं बना पा रहे हैं, एक टाइम बना रहे हैं तो 2 टाइम खा रहे हैं, बाल बच्चे वाला कैसे रहेगा? पुढे जर आपण पाहिलं तर जी परिस्थिती आहे संपूर्ण भारतामध्ये असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल, गॅस टंचाईमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली की ज्यामुळे सर्वसामान्य नागरिक मोठा त्रासलेला आहे. रॉकेल मिळत नाही, गॅस मिळत नाही, लाकडं मिळत नाही, अशा परिस्थितीमध्ये शहरामध्ये आपली चूल पेटवायची कशी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे. देवून संजय भोळे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.